लागेल टेंबरेवाडी संघाला। पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने अक्रॉस द लाईनचा फटका, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। एका धाबेने मात्र खातं ओपन होते टेंबरेवाडी संघाचे। यावेळेस प्रभाकरच्या बॅट मधून मोठा तडाखा, चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला मात्र हुक केला होता फाईन लेगच्या डोक्यावरून। टेंबरेवाडी संघाची मात्र चांगली रणनीती पाहायला मिळते। दोन्ही लेफ्टी फलंदाज मात्र सलामीच्या भूमिकेत धाडले जातात। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका सजवायचा होता, चेंडूवर बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। 5 धावा आतापर्यंत 10ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये राखावी लागेल टेंबरेवाडी संघाला। टार्गेट 40चा आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना आतापर्यंत 5 धावा जोडल्या गेल्यात। स्ट्रायकेलला मात्र प्रभाकर। यावेळेस फटका फसला होता, परंतु फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावा। धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 11 धावा। यावेळेस चांगला फटका, चांगलं क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू। शेवटचा चेंडू, स्ट्रायकेलला मात्र सलामीचा फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर। स्कोर 11। दुसरा चौकार आहे का षटकार? क्षमा असावी। 9 धावा। यावेळेस मात्र स्लोअर गतीचा चेंडू हाताळला जातो। एका षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि धावफलकावरती नाबाद 9 धावा। चला स्पीडअप ठेवा, आता समीकरण असेल 18 चेंडू विजयासाठी 31 धावा।
गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुनीलला, एक अष्टपैलू खेळाडू, टीम लांबाचवाडी संघाचा. टीम टेंबरेवाडी संघाची धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तेजसला, एक छोटा पॅकेट बडा धमाका करणारा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहू शकाल. 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज असेल टेंबरेवाडी संघाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतोय, क्षेत्र खाली आहे तिथे. आणि यावेळेस क्षेत्ररक्षक जरूर होता तिथे डीपला, आणि एक सिंगल धाव, सिंगलने धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतोय 10 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतोय प्रभाकर. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. चांगले क्षेत्ररक्षण अवघ्या एका सिंगलवर थांबून ठेवलं जात आहे. या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 11 धावा. यावेळेस खराब चेंडू, पंच सांगतात हा वाईड चेंडू आहे. यावेळेस खराब फटकेबाजी, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, प्रार चढवला होता परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. यावेळेस शॉर्टअपलेनचा चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेस पकडले जाईल, संपवलाय तेजसचा खेळ. संघाला नवीन फलंदाज, तिसऱ्या क्रमांकावरती उजव्या हाताचा फलंदाज हरीश. 12 धावा झाल्यात, अजून सुद्धा विजयासाठी 28 धावांची गरज असेल. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस गॅप मध्ये फटका पाहायला मिळतोय, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतंय. या चेंडूवर मात्र चांगली रनिंग आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. चला स्पीडअप ठेवा, अजून एक सामना बाकी आहे. चालू सामन्यातील विजय संघ त्यांना मात्र फाईट करेल फ्रेंड्स 11 बांगरवाडी. क्वार्टर फायनलचा सामना असेल. यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका सजवायचा होता, टायमिंग आणि झाले नाहीये. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय आणि धावफलकावर 14 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू विजयासाठी 26 धावा.
चला स्पीडअप द्या. पंच सांगा खेळाडूंना लगेच सामना चालू करायचा आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज टेंबरेवाडी संघासमोर. एक रोमांचक सामना पाहायला मिळेल का? स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल डावकुरा शैलीचा फलंदाज प्रभाकर. नॉन स्ट्राइकला असेल हरेश. गोलंदाजी ट्रॅकवर संजय संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटनं. पुलटो चेंडू त्याला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. जादूगार स्ट्राइकेला मात्र प्रभाकर. यावेळेस गोटीला टेक आणि तमाशा देख, परंतु टायमिंग कमी. क्षेत्ररक्षक चुकी करत नाही. फलंदाज बाद. रुपेश. आता समीकरण असेल 10 चेंडू विजयासाठी 20 धावा आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टेंबरेवाडी संघाच्या 2 गडी बाद 20 धावा. येणारे 10 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज स्वतः संघाचा कर्णधार रुपेश. कुठेतरी दोन्ही संघाकडे हा सामना पाहायला मिळतोय. अजून सुद्धा सामना कोणत्या बाजूने गेला हे सांगणं मात्र अशक्य असेल. 10 चेंडू 20 धावांची गरज. फुलटॉसला मात्र फेकून देतोय रुपेश ऑन द फायर. 6 धावा. तब्बल 26 धावा आणि धावफलक पुढे जात असताना टोटल 26. आता समीकरण असेल 9 चेंडू विजयासाठी मात्र 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा. यावेळेस कमबॅक पाहायला मिळतंय. डॉट बॉलची सांगता. 8 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. 2 डॉट बॉलने मात्र कमबॅक केलंय टीम लांबाचीवाडी संघासाठी. यावेळेस फटका मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडले जाईल. संपवलाय रुपेशचा खेळ. वरती अभय. अभय असेल नॉन स्ट्राइकला. स्ट्राइक एंडला असेल हरेश. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज. चला स्पीडअप ठेवा. 6 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहतोय 1 डाऊनचा फलंदाज हरेश. 6 चेंडू 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल शेवटचं आणि अनामारीचं षटक हाताळण्यासाठी योगेश. स्ट्रायकेलला मात्र वन डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय हरेश. नॉन स्ट्राईकला असेल अभय. 6 चेंडू 14 धाबा. एक रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज योगेश. राऊंड द विकेटचा मारा. स्ट्रायकेलला मात्र हरेश. यावेळेस कमबॅक पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पूल करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस मात्र हरेश सारखा फलंदाजाला थांबवण्याचं काम केलंय आणि यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 14 धाबा. समीकरण होतं 8-14 आणि ते समीकरण आलंय 4-14. 4 चेंडू 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्ट्रायकेलला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज हरेश. यावेळेस फक्त दिशा दाखवले, अवघी एक सिंगल धाव पाहायला मिळते. आता समीकरण असेल 3 चेंडू आणि 13 धावा. तीन चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकेलला मात्र अभय. हा चेंडू मात्र दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असेल. 3 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका सजवायचा होता आणि निर्धाव चेंडू. आता समीकरण असेल 2 चेंडू 13 धावा. बघा मित्रांनो, समीकरण कसं होतं. 8 चेंडू 14 धावांची गरज होती आणि आता समीकरण आलंय 2 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. स्ट्रायकेनला अभयला आपण पाहू शकाल. यावेळेस यॉर्कर चेंडू. इथे मात्र खराब चेंडू आहे लेग एसटीच्या बाहेर. वाईड चेंडू. आता समीकरण असेल 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. दोन चेंडू 12 धावा. 2 षटकार मारणार का हा फलंदाज? यावेळेस टायमिंग होत नाहीये. आता मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि टीम टेंबरेवाडी संघाला विजयासाठी 12 धावा. समीकरण जरूर सोपं होतं जोपर्यंत रुपेश होता तोपर्यंत, परंतु त्यानंतर मात्र संघ पूर्णपणे बॅकफुटवर आलाय. आता समीकरण असेल 1 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र क्रिकेटमध्ये 1 चेंडू 12 धावा हे शक्य नाहीये. शेवटचा चेंडू. यावेळेस फलंदाज होतोय बाद. त्रिफळाचीत. विजय संघ
वरून चेंडूला फेकून दिलं जातंय, चेंडू जातोय सीमारेषा पार, 4 धावा. यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षक जरूर पोहोचला होता. 1 बाउंड, सीमा पार, 4 धावा. सुनीलच्या माध्यमातून यावेळेस मात्र आता खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस आणि यावेळेस कलाई का इस्तेमाल, चेंडू फरार, 4 धावा. चला स्पीडअप ठेवा सामन्याला. क्वार्टर फायनलचा सामना आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय चेडोबा क्रिकेट संघ गावंडवाडी आयोजित या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक मात्र फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस काय फटका, कव्हरचा देखना फटका, परंतु लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल धाव आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14 धावा. आता मात्र स्ट्रायकेला नरेशला पाहतोय. नरेश टू नरेश. यावेळेस इनसाइड एज, षटक संपुष्टात येते. एका षटकाचा खेळ संपलाय आणि टीम लांबाचवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज आपण पाहू शकाल. स्ट्रायकेनला मात्र सलामीची जोडी आपण पाहू शकाल. स्ट्रायकेनला असेल आपण पाहतोय सुनील आणि नॉन स्ट्राईकला असेल नरेश. 3 षटकाचा सामना, एका षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती आपण लांबाचवाडी संघाची धावसंख्या पाहतोय 14 धावा. यावेळेस चांगला फटका, काहू कॉर्नरला क्षेत्ररक्षक नरेश, चांगले क्षेत्ररक्षण, अवघी एक सिंगल धाव. या सिंगलने मात्र लांबाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 15 धावा. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक घरच्या मैदानाचा संघ मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय फ्रेंड्स 11 बांगरवाडी. स्ट्रायकेटला मात्र आता नरेश. यावेळेस काय फटका आहे, परंतु फटका बराच करावेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र किशोर करतोय चुकी, झेल ड्रॉप.
16 धावा आणि आता मात्र स्ट्रायकेलला सुनीलला आपण पाहू शकाल. एक चांगली सलामीची जोडी पाहते टीम लांबाचीवाडी संघाकडून. नरेश आणि यावेळेस सुनील, यावेळेस चांगला फटका परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. कुठेतरी डायरेक्ट हिट मात्र धोक्याची घंटा वाजली असती परंतु सुरक्षित क्रीज मध्ये सुनील आपण पाहतोय. एक सिंगल धाव, सिंगलने धाव पलक पुढे जात असताना 17 धावा. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली, नरेश पकडले, झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. तरी मोठी विकेट पाहायला मिळते. नरेश बॅक टू डग आउट. स्ट्रायकेलला मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय जनाला. जना मात्र मोठ्या पटक्यासाठी ओळखला जातोय. ते मोठे पटके पाहायला मिळतील का? यावेळेस शॉर्ट ब्लेडचा चेंडू होता, हुक करायचा होता, टायमिंग जुळलं नाही. हा येतोय निर्धाव चेंडू. कमबॅक पाहायला मिळतोय सूरज या गोलंदाजाकडून आणि धावपलक स्थिर आपण पाहतोय. 17 धावा. कुठेतरी मोठ्या पटक्याची गरज आहे लांबाचीवाडी संघाला. स्ट्रायकेलला जना. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उत्तम, चांगले क्षेत्ररक्षण, अवघी सिंगल धाव. या सिंगलने धावपलक पुढे जात असताना टीम लांबाचीवाडी संघाचं 18 धावा. उत्तम गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस यॉर्कर चेंडू, त्याला सन्मान दिला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवर सुद्धा एक धाव आणि या एका धावेने धावपलक पुढे जात असताना आपण पाहतो 19 धावा. यावेळेस स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. तिसरी साठी मात्र नकार दिला जातोय. चांगली रनिंग आणि या 2 धावेने मात्र धावपलक पुढे जात असताना 20 धावा, 21 धावा. कुठेतरी 1-2 मोठा फटका आला तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल परंतु ती टोटल मात्र खडी करण्यासाठी मोठे फटके मारावे लागतील दोन्ही फलंदाजाला. धावफलक 21 वर जाऊन पोहोचलाय. मोठ्या फटक्याची गरज आहे टीम लांबाचीवाडी संघाला कारण षटक चालू आहे शेवटचं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोदून काढतोय समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला किशोर आलाय. चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 23 धावा. स्ट्रायकेलला आपण पाहतोय सुनील, नॉन स्ट्राईकला मात्र जना. एक चांगली जोडी पाहायला मिळते परंतु मोठे फटके मात्र येणं गरजेचं असेल कारण षटक शेवटचा असेल. यावेळेस समोरच्या दिशेला अजून एक फटका, किशोर येतोय. चांगले क्षेत्ररक्षण
अवघी एक सिंगल धाव. या सिंगलने मात्र लांबाचीवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 24 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल जना या फलंदाजाला, तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. यावेळेस फटका हवेत आहे, परंतु शतरक्षक दूरवरून येण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर बॅकअप मात्र चांगलं पाहायला मिळते. एकच धाव, 25 धावा आणि शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघाकडून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि अवघ्या 25 धावा खर्च केल्यात 3 षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू, एक मोठा फटका येणार का? यावेळेस पायावर आदळला जातोय एक बायच्या स्वरूपात धाव, परंतु बाद होतोय फलंदाज. रनआउटच्या स्वरूपात अजून एक आदरा धावफलक आपण पाहतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा विजयासाठी फ्रेंड्स 11 बांगरवाडी संघासमोर 26 धावांचं एक छोटे लक्ष. जो संघ जिंकेल तो मात्र जे चेडोबा क्रिकेट संघ गावंडवाडी आयोजित 20-25 ची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये मात्र सुपर 4 मध्ये जाणारा तिसरा संघ असेल. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो. अठरा चेंडू 26 धावांचं लक्ष. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी इंटर होते किरण आणि नरेश. जर्सी क्रमांक 16 परिधान केलेला नरेश आणि जर्सी क्रमांक 222 म्हणजे सुधाकर घारे समर्थक किरण. येणारे 18 चेंडू 26 धावांचं छोटं लक्ष आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला कधीही महत्व नसतं. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. कोणत्या एका खेळाडून मात्र तो संघ मात्र जिंकला जात नाही. प्रत्येक खेळाडूचं मात्र योगदान इम्पॉर्टंट असते क्रिकेट खेळामध्ये. फलंदाजी असो या क्षेत्ररक्षण असो या गोलंदाजी असो, प्रत्येक खेळाडूला मात्र 100% देणं गरजेचं असते, तरच कुठेतरी सामना जिंकला जातोय. आणि ते काम मात्र करणार का टीम फ्रेंड्स 11 बांगरवाडी. हे घरच्या मैदानाचा संघ आपण पाहतोय. चेसिंग करणार का 18 चेंडू आणि 26 धावा. स्ट्रायकेलला मात्र किरण, नॉन स्ट्राईकला असेल नरेश. गोलंदाजी ट्रॅकवर अरुण. पिवनचं षटक. यावेळेस काय उसळी पाहायला मिळते. कमबॅक निर्धाव चेंडू. पहिला चेंडू जरूर निर्धाव फेकलाय गोलंदाज अरुणने. यानंतरचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार 4 धावा.
फ्रेंड्स 11 बांगारवाडी संघासाठी यावेळेस अक्रॉस द लाईन फटका सजवायचा होता, बॅटवर येत नाही चेंडू, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, कमबॅक पाहायला मिळते. यावेळेस फटका मात्र थोडा हवेत होता, क्षेत्ररक्षक चाललाय चेस करत आणि त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू 4 धावेसाठी. फ्रेंड्स 11 बांगारवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. चांगली सुरुवात किरणच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मधून गोळीच्या वेगाने सीमा पार 4 धावा. शेवटचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक सिंगल धाव. या सिंगलने धाव फलक आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी फ्रेंड्स 11 बांगारवाडी संघाला 13 धावांची गरज. समीकरण मात्र जवळ आणून ठेवलंय फलंदाज किरणने. किरण वैयक्तिक नाबाद 13 धावावर खेळतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा 13, म्हणजे एकतर्फी झुंज लढवतोय. 12 चेंडू विजयासाठी 13 धावा. गोलंदाजी मार्कवर मात्र एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकाल लांबाचवाडी संघाकडून सुनील. स्ट्राईक एंडला मात्र किरण. यावेळेस अजून एक इनसाइड एज, नशिबाची साथ, चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. मिळते किरणच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी, धावसंख्या धावून पोहोचले तब्बल 17 आणि वैयक्तिक नाबाद 17 धावावर खेळतोय. यावेळेस चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. स्क्वेअर लेगला मात्र खेळून काढतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना तब्बल नाबाद 19 धावा. विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. अजून नरेशला मात्र स्ट्राईक दिली नाही. काय क्रिकेट खेळलं जातंय किरणच्या माध्यमातून, सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस फक्त दिशा दाखवले. गली पॉइंटला मात्र एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 20 धावा. आता मात्र भरपूर काळानंतर स्ट्राईक दिली जाते नरेशला. किरणने मात्र काम केलंय आपलं, कारण 20 धावा झाल्या त्या वैयक्तिक स्वतः किरणच्या. नॉट आउट 20 वर खेळतोय किरण. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडला नरेश. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय आणि एक सिंगल धाव. 21 धावा टोटल. आठ चेंडू विजयासाठी 5 धावा. विजय फटका मारणार का किरण?
किरणकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेसाठी हा खेळाडू ओळखला जातोय किरण. एक क्लासिकल फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून वारंवार मात्र चौकार आपण पाहिले होते मागच्या ओव्हरमध्ये. यावेळी चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. किरणला माहित आहे सामना आपल्याकडे आहे. यावेळेस गुड रनिंग, चांगली कॉलिंग पाहायला मिळते. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 23 धावा. सात चेंडू विजयासाठी 3 धाव्यांची गरज. यावेळेस विजय फटका येणार का? चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय फटका, किरण ऑन द फायर. हे संघ आहेत आपल्या जवळच्या विभागाचे. पहिला सामना असेल भोपळेवाडी विपक्ष मेंगाळवाडी. दोन्ही संघाने 9:30 ला उपस्थित राहायचं आहे. पहिला सामना 9:30 पावणे 10 ला चालू होणार आहे, लक्ष असू द्या.